तर इथे मी तुम्हाला खमंग स्वादिष्ट कुरकुरीत अशी मिरची भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। मिरची भजी बनवण्यासाठी मी इथे मिरची घेतलेल्या आहेत। या बाजारातून अशा प्रकारच्या मिरच्या आणायच्या। या थोड्या जाडसर असतात, पोपटी कलरच्या। या कमी तिखट असतात, त्यामुळे याची मिरची भजी छान लागते आणि ती तुम्ही खाऊ शकतात। आणि या मिरच्या किंवा कुठल्याही मिरच्या जास्त वेळ टिकाव्या आणि फ्रेश राहाव्या म्हणून मी यांची डेट काढून घेते आणि अशा प्रकारच्या डब्यामध्ये त्याला स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये। तर त्यामुळे त्या फ्रेश राहतात आणि जास्त दिवस टिकतात। तर आता मी या मिरच्यांना धुवून घेणार आहे, त्यानंतर कट करून आपण त्यात मीठ भरून घेऊया, जेणेकरून मिरचीचा जो तिखटपणा असेल तो कमी होतो। मिरच्या धुवून पुसून झाल्या की त्यांना आतल्या साइडने सरळ असा कट मारायचा आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही आतल्या या बिया काढू शकतात, जर नाही काढल्या तरी चालेल। आणि त्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारे पूर्ण मीठ भरून घ्यायचं। मीठ लावून झाल्यावर 15 ते 20 मिनिटं मिरच्यांना असंच राहू द्यायचं। मीठ त्यात मुरू द्यायचं, तोवर आपण पीठ बनवून घेऊया। इथे मी घेतलेलं आहे 2 वाटी डाळीचं पीठ। त्यात आपण टाकूया धना पावडर, हळद, लाल तिखट, जिरे पावडर, ओवा थोड्या हातावर क्रश करून टाकते मी। त्यानंतर भजींना कुरकुरीत बनवण्यासाठी इथे मी टाकते थोडंसं तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता थोडं पाणी टाकून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही बनवायचं आहे आपल्याला, मीडियम कन्सिस्टन्सीचं बनवून घ्यायचं आहे। तर इथे आपलं बॅटर रेडी आहे भजीसाठी। एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल छान गरम करून घ्यायचं। कडकडीत गरम झालं की मग आपण मिरची तळून घेऊया। मिरचीला अशा प्रकारे पूर्ण बॅटर मध्ये मिक्स करून घ्यायचं। आतल्या साईडला पण जायला पाहिजे बॅटर चांगलं। आणि त्यानंतर गरम तेलामध्ये मिरची आपण तळून घेऊया। अशा प्रकारे सर्व मिरच्या तळून घ्यायच्या, छान त्यांना कुरकुरीत तळायच्या। तर अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे। इथे आपली कुरकुरीत खमंग अशी मिरची भजी तयार आहे। आणि मिरची भजी सोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवते इथे मी घेतला एक बारीक चिरलेला टोमॅटो, अद्रकचे तुकडे, 2-4 लसूणच्या पाकळ्या, कोथिंबीर, मीठ, जिरे। तर आता आपण हे दळून घेऊया। तर या पावसाळ्यात तुम्ही पण अशीच कुरकुरीत, झणझणीत आणि खमंग अशी मिरची भजी बनवा, त्यासोबत चटपटीत चटणी बनवा आणि तुमची मिरची भजी कशी जमते ते कमेंट करून मला नक्की सांगा। त्यासोबतच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।